योग्य वेळी योग्य डिसिजन जर घेतलं तर नक्कीच इतिहास तुमची दखल घेत असते, लक्षात ठेवा. अपोलो याना, नासाचं अपोलो यान जेव्हा चंद्रावर पोहोचलो त्यावेळेस सर्वात पहिलं पाऊल चंद्रावर ठेवणारा व्यक्ती कोण सांगा? नील आर्मस्ट्रॉंग. पहा बरं, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. मुलांना जास्त नॉलेज आहे माहिती का? अभिमान वाटू राहिला आज की चला मुलं खरंच, मी ऐकलं होतं की मुलं अभ्यास करतात, मुलं प्रगत असतात, पण मुलं आज उत्तर सांगू राहिले, बरं वाटून राहिलं माहिती आहे का? पहा, अपोलो यान जेव्हा चंद्रावर उतरलं त्यावेळी त्याच्यामध्ये 2 पायलट होते, एक मेन पायलट, एक असिस्टंट पायलट. असिस्टंट पायलटचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. ऍक्च्युली अमेरिकेच्या नेव्हीमध्ये वर्क करत होता. आणि जो दुसरा मेन पायलट होता त्याचं नाव होतं ॲडिन सी अल्ड्रिन. ॲडिन सी अल्ड्रिन त्याचं नाव होतं. तो मेन पायलट होता. आता मेन पायलट होता तो अपोलो यान घेऊन गेला होता, त्याला सगळा अनुभव होता. चंद्रावर पहिले कोण उतरायला पाहिजे होतं? अल्ड्रिन उतरायला पाहिजे होता, बरोबर आहे ना? नासाकडून मेसेज आला की चंद्रावर उतरावं लागते. फर्स्ट पायलट, मेन पायलट, तो विचार करत बसला. त्याला अनुभव होता की उतरायचं की नाही, उतरायचं की नाही, उतरायचं की नाही, उतरायचं की नाही. 8-10 सेकंद विचार केला. त्याच्यानंतर दुसरा मेसेज आला नासाकडून लगेच की पायलट नंबर 2 असं म्हणता बरोबर विचार न करता, एकाही सेकंदाचा विचार न करता डायरेक्ट त्यांना चंद्रावर त्या यानातून उतरला, पहिलं पाऊल ठेवलं. आणि आज इतिहास, भूगोल, विज्ञान एवढंच नाही तर पूर्ण जगामध्ये चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण, तर नाव कोणाचं आहे? नील आर्मस्ट्रॉंग सुद्धा जर विचार करत बसला असता, नील आर्मस्ट्रॉंग सुद्धा जर विचार करत बसला असता की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं, असं जर विचार किंवा करायचं की नाही करायचं, डिसिजन जर नसतं घेतलं तर आज नाव असतं काय? म्हणून तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल ना. अरे घ्यावं लागेल की नाही? योग्य निर्णय घ्यावा लागेल की नाही? लक्षात ठेवा,